महादेव जानकर असतील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या दोघांनाही आता काही वेळापूर्वी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, नेमकं कशा पद्धतीने चर्चा झाली आहे। जानकर साहेब, आता तुम्ही अभिजित दिपकेंना वरती भेटलेला आहात, काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? आम्ही सांगितलं ह्याला डिसिप्लिननं चला, व्हायबल होऊ नका, तर ते म्हणले तुम्ही आमच्या वडिलांसारखं आहे, तुम्ही मला आवजाव बोलू नका जानकर साहेब, आदेश द्या। तर म्हणलं तुम्हाला रिस्पेक्ट चांगला मिळत चाललेला आहे, फक्त आपल्या आंदोलनात कोण दुसरा माणूस सुरून उद्या आपल्या आंदोलनाचा फियास्को होईल का ह्याची काळजी फक्त घ्या, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर आहे। तर म्हणले मी तुमचं नाव ऐकून आहे, चांगलं आहे साहेब, तुम्ही दोघं आले त्यामुळे बरं झालं, मला ऊर्जा मिळाली। फक्त तुमच्याबरोबर आंदोलनात जी लोक आहेत त्यांच्यापासून मी सावध राहा। जी काही ज्या आंदोलकांना मारहाण केलेली होती त्या काहींची तुम्ही काही वेळापूर्वी भेट घेतली होती, त्या अनुषंगानं काय तुमच्या दोघांची चर्चा झाली का? झाली ना, ते म्हणलं भयानक मारलेलं आहे, तर हे विद्यार्थ्याच्या आंदोलनाला असं मारलं नाही पाहिजे होतं, जनावरासारखं मारलेलं आहे, आमच्या महाराष्ट्राच्या भाषेत अर्थ जनावरासारखं मारलेलं आहे, आणि हे बरोबर नाही। असं कुणाचंही सरकार असू द्या, जयललिता देखील असंच त्यांनी पाडलं होतं, नंतर जयललिता मुख्यमंत्री झाली, हे लक्षात ठेवायचं। त्यामुळं हे काय ताम्रपट घेऊन आलेले नाहीत हे सरकारवाले, असं विद्यार्थ्याबद्दल, शेतकऱ्याबद्दल, आमच्या आया बहिणी महिलांबद्दल, शेतकऱ्याबद्दल अशी भूमिका नाही करायला पाहिजे सरकार कोणाचं असो। तुम्ही त्या मुलाशी चर्चा करा ना, तुम्ही साधं सोपं गोष्ट होतं, त्या मुलांना बोलवून जर वांगचूक साहेबाला आणि दीपक साहेबाला बोलवून जर घेतला असता, दाब केला, तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता। जानकर साहेब, अनेक राजकीय पक्षांचे नेते खरं तर या आंदोलनाला सहकार्य करताना किंवा समर्थन देताना बघायला मिळतात। उद्धव ठाकरे काल आलेले होते, शरद पवार स्वतः या ठिकाणी काल भेटीसाठी आलेले होते, आज तुम्ही आहात, अरविंद केजरीवालसह विरोधी पक्षातील अनेक प्रमुखांनी या प्रमुख नेत्यांनी आंदोलनाला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केलं। आमचं म्हणणं आहे की जिथं सदमार्गी असेल त्याला भूमी करतो, इथं राजकारण करायच्या वेळेस लोकसभा विधानसभेवर करू आम्ही, जिथं चांगलं आहे विद्यार्थ्यांच्या न्याय नीट फुटला होता, आणि फोडणारी सारी BJPचीच माणसं होती, ह्याचा काय विचार केला तुम्ही? केस केलं म्हणून काय सांगताय? सिस्टमच बदला, आणि त्यांची मागणी आहे एज्युकेशन मिनिस्टर राजीनामा तर घेऊन टाका ना, तुम्हाला काय अडचण आहे राजीनामा घ्यायला? राजीनामा घ्यायला पाहिजे होता त्यांनी विषय, तर त्यांनी आता पवार साहेबांना मला वाटतं भेटले मोदी साहेबांना, आता पंतप्रधानांशी शरद पवारांची काही वेळापूर्वी भेट झालेली आहे, सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी होत्या। शरद पवारांना अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्याने काल निवेदन दिलं होतं, त्यात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होती, तुम्ही भेट घ्या असं त्यांनी सांगितलं। तर मला वाटतंय पवारसाहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, तर पवारसाहेब संयमानं घेतील, पवारसाहेबांनी मिळून मोदी साहेबांनी निर्णय घेतला आणि त्याचा राजीनामा घेऊन हे केलं तर या मुलांचं चांगलं होऊन जाईल, अंदाजी गोष्ट आहे, आणि कुणीतरी समन्वयातनं मार्ग सोडला पाहिजे। परंतु त्यांनी भयानक मारलेलं आहे, त्याचं फार दुःख वाटलं, ह्या मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, हेच उद्या ह्या सरकारचं हलवण्यासाठी कारणीभूत ठरतील। जानकर साहेब, तुम्ही राज्यात मंत्री होतात, तुम्हीही आंदोलनं बघितलेली आहेत, तुम्ही अनेक आंदोलनाला सामोरं गेल्याचं आम्हाला त्यावेळी बघायला मिळत होतं, तुमचा पक्ष अनेक वेळा आंदोलनात असतो, पण आंदोलकांवरती लाठीचार्ज अशा पद्धतीनं, आणि ते विद्यार्थी त्यांची मागणी एकच, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। बिलकुल नाही, ह्या केंद्रीय सरकारला आणि राज्य सरकारला लोकशाही मान्य नाही, हम करे सो कायदा अशा भूमिकेतून चाललेला आहे, म्हणून ते विद्यार्थ्यावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु हे केंद्र सरकारला महागात पडेल, केंद्रानं लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा। राष्ट्रीय समाज पक्ष ह्या आंदोलनाला विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज आलेलो आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल असं वाटतं तुम्हाला? होईल ना, उद्या प्रेशर एवढं जबरदस्त आहे त्यांच्यावर आता की डेफिनेटली राजीनामा घ्यावा लागेल पंतप्रधान। आपण बघितलं हे महादेव जानकर होते, त्यांनी TV9 मराठीशी प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केलेली आहे। मंचावरती अभिजित दिपके खरं तर बसलेले आहेत, या ठिकाणी काही वेळानंतर मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाचे नेते आहेत ते स्वतः येणार आहेत। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आल्याच्या नंतर त्यांची चर्चा नेमकं कशा पद्धतीने होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, या दोनही प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्याचं बघायला मिळालेलं आहे, आणि आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे अशा पद्धतीची भूमिका महादेव जानकर यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळतं। राकेश सर सध्या समोरची सगळी व्हिज्युअल दाखवत आहेत की कशा पद्धतीनं हे सगळे आंदोलकांचा उत्साह अजूनही कायम असल्याचं बघायला मिळतंय। अनेक राजकीय पक्षांचे नेते खरं तर या ठिकाणी भेटी देत आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं या आंदोलनाला समर्थन दिलं जात आहे। धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री यांचा राजीनामा ही भूमिका या सगळ्या आंदोलकांची आजही असल्याचं आपल्याला ठामपणे बघायला मिळतंय, आणि तोच मुद्दा घेऊन हे सगळे आंदोलक अजूनही आंदोलनावरती ठाम असल्याचं बघायला मिळतंय। महादेव जानकर यांनी आत्ताही सांगितलेलं आहे की शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे, या दोघांची भेट झालेली आहे, त्या भेटीमध्ये दोघांची चर्चा झाली असेल अशा पद्धतीचा विश्वास खरं तर या ठिकाणी महादेव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे। कारण काल ज्या पद्धतीनं शरद पवार या ठिकाणी आलेले होते, सुप्रिया सुळे या ठिकाणी आलेल्या होत्या, त्यांच्या पक्षाचे काही इतर खासदार देखील या ठिकाणी
आलेले होते आणि त्या सगळ्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केलेली होती. अभिजित दिपके यांनी आपल्या पक्षाच्या मागण्या किंवा आपल्या पक्षाचं जे निवेदन होतं ते लेखी निवेदन खरं तर एक प्रकारे या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्यानंतर बघायला मिळालं होतं. राजू शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे. चर्चा काय झाली अभिजित सोबत आता? चर्चा एवढीच झाली की आंदोलन अतिशय चांगलं चालू आहे. पोलिसांनी ज्या निर्दयपणानं विद्यार्थ्यांच्यावर लाट्या चालवल्यात, काही गुंडसुद्धा याच्यामध्ये शिरलेले होते, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये मागणी करावी असं एक त्यांना मी सल्ला दिला आणि हे आंदोलन शांत डोक्यानं हाताळा. आणि संपूर्ण देशातला विद्यार्थी खवळलेला आहे. फार वर्षानंतर विद्यार्थी चळवळ उभी राहिलेली आहे. त्या चळवळीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील, संयमानं वागा. एवढं गेली 38 वर्षे चळवळीतले माझे जे काही अनुभव आहेत ते अनुभव त्यांच्याशी मी शेअर केले. दुसरा मुद्दा यातला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही वेळापूर्वी शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे. खरं तर काल शरद पवार या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते. त्यांनी अभिजितच्या मागण्या ऐकून घेतलेल्या होत्या. या आंदोलनाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली असेल असं तुम्हाला अपेक्षा आहे? कदाचित शरद पवारांच्या मध्यस्थीनं जर काय शहाणपण सुचलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण पवार साहेबांचा अनुभव फार मोठा आहे. त्यांनी अनेक आंदोलनं हाताळलेली आहेत आणि ती आंदोलनं हाताळताना तसा संयमानं त्या आंदोलनाला सामोरे गेले आहेत. उदाहरण द्यायचं असेल तर 26/11 देता येईल. आमचे त्यावेळचे गृहमंत्री R.R. आबा फक्त एक वाक्य बोलले होते, बडे बडे शहरों में ऐसी घटनाही घडती आहे. पण त्यामुळं लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून पवारसाहेबांच्या आदेशावरनं त्यांनी राजीनामा दिलेला होता. तो अनुभव कदाचित पंतप्रधानांच्या बरोबर त्यांनी शेअर केला असावा आणि मग एका वाक्याच्या बदल्यात जर का R.R. पाटलांना आणि विलासरावांना राजीनामा द्यावा लागला असेल, त्यावेळी कपडे बदलले मग म्हणून 2 वेळा शिवराज पाटलांना जर राजीनामा द्यावा लागला असेल तर त्यापेक्षा आत्ताची घटना मोठी आहे. कारण आत्ता जे आरोपी सापडलेले आहेत पेपरफुटीतले, त्यातले बरेच जण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आजूबाजूला घुटमाळणारे लोक होते, हे विसरू नका. RSSशी संबंधित होते, हे विसरू नका. आणि हे धर्मेंद्र प्रधान RSSच्याच खाणीतून तयार झालेले आहेत. तेव्हा हे लागेबांधे आहेत कुठंतरी. आणि मग एवढं असताना जर का तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार नसाल तर मग मात्र निश्चितच या पेपरफुटी मागं सरकार सुद्धा आहे असा अर्थ काढावा लागेल. शेवटचा प्रश्न विचारतो, राजीनामा होईल असं तुम्हाला वाटतं? काही सगळं आंदोलन बघितलं नाही, जर राजीनामा झाला तर परिणाम भोगायला लागतील. निश्चितच आपण जर बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर त्यांना परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी TV9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.